हे जे सध्या मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत जे कोणी व्यक्ती आहेत, तर मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीनं त्या पदावर बसलेले आहेत. तुम्हाला जर तुमच्या पक्षासोबत काही अडचणी होत्या किंवा ज्या आघाडीसोबत तुम्ही बसलेले होते पक्ष, त्यांच्यासोबत तुम्हाला अडचणी होत्या, तर तुम्ही राजीनामे देऊन पुन्हा जनतेत जाऊन निवडणुका लढवून नंतर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसायला पाहिजे होतं, असं माझं म्हणणं आहे. हे ज्या पद्धतीनं बसलेले आहेत त्या पदावर, हे पद मला वाटते हे चुकीचं आहे. या महाराष्ट्रामध्ये जे आपण बघतोय की एकनिष्ठता तर कुठेच आपल्याला दिसत नाही. जो राजकारणाचा चिखल झालेला आहे, तो राजकारणाचा चिखल बघता खरोखरच लोकशाही धोक्यात आहे असं आम्हाला कुठेतरी आतून जाणवतंय. जसं की सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की वुमन सेफ्टी. आता आमचंच बघा की मुलांना इथं 12 वाजेपर्यंत रीडिंगला बसू देता आणि मागचे काही पश्चिम बंगालला वगैरे प्रकरण झाल्यामुळे आम्हाला मुलींना 8 वाजताच घरी जावं लागतं. मेन इश्यू तर आहे महिला संरक्षण. 1500 द्या का 3000 द्या, त्यापेक्षा महिलांना योग्य काम द्या. हे एक असं विनामोबदला एक लाच दिल्यासारखं आहे सर. हे त्याच्यातून काहीही होणार नाही. त्याच्यापेक्षा काहीतरी समाजोपयोगी कामं काहीतरी त्यातून चांगलं होईल अशी कामं द्यायला पाहिजे. तर पैसे 1500 असो की 3000 असो त्याचा काही उपयोग नाही. आता सध्या तिथं मेडिकल कॉलेज आलेलं आहे. आमचे जे आमदार आहेत त्यांनी इलेक्शन साठी आणले किंवा कसं आणले माहित नाही, पण त्यांनी त्यांचं काम सांगितलं की आम्ही मेडिकल कॉलेज आणले त्यामुळे आम्हाला मत द्या असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर तिकडं रोजगाराच्या पण संधी नाही आहेत. रोजगारासाठी आम्हाला औरंगाबाद किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. त्या सगळ्या नॉर्मल समस्या तिथं खूप जास्त प्रमाणात आहेत. तरुणाचा जर विषय झाला तर तरुण हा इथला जो पक्ष त्यांना रोजगार देईल, समजा जे सरकारमध्ये येतील आणि त्यांना रोजगार व्यवस्थित देतील किंवा शिक्षणामध्ये नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये जास्त जागा देतील, त्यांना वोटिंग देतील. तर सध्या तुम्हाला काय वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? आता तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार आहे? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे साहेब. उद्धव ठाकरे साहेब. तरुण लोकांना रोजगार भेटत आहे की नाही भेटत आहे महाराष्ट्राला? शक्य भेटतच नाही ना. तरुण लोकांची संख्या वाढत चालली आणि रोजगार तर भेटत नाही. त्याच्यामुळं म्हणजे असं जे तरुण आहेत त्यांनी कोणाला मत करावं हे बी त्यांना कन्फ्यूज व्हायला लागले की नेमकं कोणाला मतदान करावं. त्यांनी प्रत्येक सरकार आलं हे आम्हीच दाखवतो, तो आम्हीच दाखवतो, आणि निवडणूक आली, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही जर म्हणजे जाहिराती काढतात, नंतर त्याच्यावर परत स्टे आणतात, तर हे मोठा प्रश्न आहे तरुणांसमोर. असं एकदम विशिष्ट बहुमत एकाही पक्षाला भेटणार नाही तर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी समजा सरकार स्थापन होईल, जे काही समजा ज्यांचे सीट जास्त येतील समजा, तर ते फोडाफोडीचं राजकारण करतील. इकडचे आमदार तिकडे उचलतील, तिकडचे आमदार इकडे उचलतील, याच्यावर सरकार बनन आणि ते स्टेबल राहणार. सर्वात महत्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर लांबणीवर पडणारे निकाल असतील किंवा मग नीटच्या सारख्या परीक्षा होणारे घोटाळे असतील, किंवा आपण जर बघितलं तलाठी परीक्षेमध्ये होणारे पैसे भरून जे आपण चर्चा ऐकतोय की पैसे भरून पेपर फुटले किंवा पेपर मॅनेज झाले, ह्याच्यावर खरंच म्हणजे मला वाटतं ईडीची चौकशी होण्याची गरज आहे. ईडीची चौकशी. जर समजा म्हणजे ईडी तर सध्या नेत्यांना रेड करायचं. मला वाटतं नेत्यांपेक्षाही महत्वाचे इथले विद्यार्थी आहे. कदाचित 10,000 विद्यार्थी चांगला घडला तर भारत जो स्वप्न बघतोय महासत्ता होण्याचं, ते कदाचित ह्या विद्यार्थ्यांच्या हातावरती आहे. आणि जर ह्या विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारे रोजगार भेटले तर मला वाटतं जे गरीबातील विद्यार्थी ते मोठे झाले तरच ह्या देशाचं भवितव्य कदाचित उजळलं. मला वाटतं ईडी सीबीआय जे असेल ते कुठं एखाद्या नेत्या मागे लावण्यापेक्षा जे पेपर फुटीचं प्रकरण घडतात त्याच्यामध्ये लावलं तर चांगलं होईल. Hello and welcome to HW News English. I am Shubham Chauhan. It's the final lap of campaigning before Maharashtra goes to polls on the 20th of November. Just a few days to go, and political parties across the spectrum are pulling out all the stops, from social media, campaign blitz, to advertisements in newspapers, to rallies and massive road shows. Political parties are out there to woo the voters once again. But this time, of course, the scenario is very different to what we saw in 2019. Now, Maharashtra has about 9 crore voters in total. Out of that, 1.85 crore, this is as per the Election Commission data, about 1.85 crore voters are young voters between the age of 20 to 29. So currently, I am in Sambhajinagar district of Maharashtra, and we are currently standing in the Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, one of the popular universities
around here, where students from across the state come for different courses, English, economics, and even pursuing their PhD programs. So we took a stroll around the campus. We spoke to students on what do they think of the mess that has happened in Maharashtra politics, of the churn that has happened in Maharashtra politics post 2019. What do they think will be the biggest issues this time around? Have political parties paid enough attention to issues that matter to the youth? So be it jobs, be it employment, be it seat vacancies, be it NEET exams, paper leaks. We spoke to a range of students from different parts of the Maharashtra, of Maharashtra, and we've got to get a larger sense. The aim is to get a larger sense of what the youngsters of Maharashtra think. And of course, being a young voter myself, this topic is even more dearer to me that way. So without wasting any more time, let's get into it. तर इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील परिस्थिती ही अनेक अंगाने वेगळी आहे. ज्याप्रमाणे इथं पक्ष फोडले गेले, म्हणजे आपण एखाद्या विचारसरणीला समोर ठेवून मतदान करत असतो, परंतु महाराष्ट्रात बघितले गेले की आपण ज्या पक्षाला मतदान केलं ते पक्ष फुटून दुसऱ्या पक्षात विलीन झाली. यामुळं कुठंतरी आपण जी लोकशाही म्हणतो तीच या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेत जो पक्ष किंवा जो विचार लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे विचार याचं काटेकोर पालन करेल, या पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. पूर्णपणे मराठा आरक्षणावर तिथं बीड जिल्ह्यामध्ये सगळी परिस्थिती आहे. म्हणजे मराठा आरक्षण जर या सरकारनं दिलं असतं तर कदाचित पंकजाताई पडल्या नसत्या. म्हणून मग तिथं शक्यतो ज्यावेळेस म्हणजे लोकसभेला पंकजाताईला पाळलं मराठा आरक्षण किंवा बाकीचे इतर मुद्दे घेऊन, तसं विधानसभेला तरी होऊ नये. कारण धनंजय मुंडेंनी तिथं बऱ्याच प्रमाणात काम केलेलं आहे. मग आणि आणखीन भरपूर काम बाकी आहे, पण इतर आमदारांपेक्षा बऱ्यापैकी तिथं काम करतात धनंजय मुंडे. त्याच्यामुळं आता या अपेक्षा की त्यांनी निवडून यावं. आणि दुसरी एक गोष्ट आहे की तिथं फक्त त्यांनी कृषीचाच म्हणजे त्यांचं खातच कृषी होतं, कृषी खातं असल्यामुळं शेतकऱ्यांबद्दल म्हणजे थोडीशी नाराजी आहे त्यांची म्हणजे शेतकऱ्यांची नाराजी आहे त्यांच्यावर. पण त्यांनी शेतकऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बी तिथं सभागृहात बोलावं आणि नोकऱ्या वगैरे त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे त्यांनी. 2019 पासून इतकं फोडाफोडीचं राजकारण झालंय, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मला वाटतं हे सरळ सरळ चुकीचं आहे. कारण आपण काहीतरी विचार करून कोणत्या तरी पक्षाला मतदान करत असतो, आणि जर तुम्ही फक्त सत्तेच्या लोभापायी जर तुम्ही तुमची विचारधारा सोडून जर ज्यांच्या विरुद्ध आपण मतदान केले त्यांच्यासोबत जर जाऊन बसत असाल तर मला वाटतं हा मतदान आपण केलेल्या मतदानाचा अपमान आहे. सगळ्यात मोठा विषय काय असणार आहे तुमच्याबद्दल? तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात मोठा विषय काय असणार आहे या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे खूप बोलण्यासारखे खूप सारे मुद्दे आहेत. महागाई झाला, रोजगारी झाला, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे, त्याच्यानंतर महिलांची सुरक्षा आहे, आणि शिक्षणाचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आता काल परवा आम्ही भोकरदन तालुक्यात थोडं असंच फिरायला गेलो होतो, तर एका ठिकाणी आम्ही असं पाहिलंय की तिथं 4थी पर्यंत शाळा आहे, पण त्या शाळेला 4 वर्ग आहेत आणि एकच शिक्षक तिथे शिकवायला आहेत. तर ही खूप दुरावस्था झालेली आहे शिक्षणाची. त्याच्यानंतर महागाईचा मुद्दा असेल, मला वाटतं रोजगार देणं हे सरकारचं काम आहे, त्याची निर्मिती करणं सरकारचं काम आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणं हे सरकारचं काम आहे. पण त्या विषयावर सध्याचं विद्यमान सरकार तरी काम करताना मला तरी नाही वाटत आहे. कारण त्यांना हाताळण्यासारखे मुद्दे खूप सारे आहेत, पण ते त्या विषयाला न धरून लोकांना वेगळ्या प्रकारे स्वतःकडे आपला मतदार आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की वुमन सेफ्टी. आता आमचंच बघा की मुलांना इथं 12 वाजेपर्यंत रिडिंगला बसू देता, आणि मागचे काही पश्चिम बंगालला वगैरे प्रकरण झाल्यामुळे आम्हाला मुलींना 8 वाजताच घरी जावं लागतं. मेन इश्यू तर आहे महिला संरक्षण. तर त्याच्यावर लवकरात लवकर मला वाटतं की महाविकास आघाडी सरकार आल्यावर काहीतरी चांगलं काम होईल. परत अजून कोणत्याही छोट्या छोट्या कामामध्ये अजूनही भ्रष्टाचाराचं प्रमाण जास्तच आहे सर. अजून अशा प्रकारे बरेच काही मुद्दे आहे. शिक्षणात पण औरंगाबादमध्ये खूप मागासलेपण आहे सर. जसं मुंबईच्या लेवलच्या सारखं इथे शिक्षणाची खूप कमतरता आहे. अजूनही स्वच्छतामध्ये महाराष्ट्राचा म्हणजे स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक निवडणूक आहे म्हणून दाखवलाय, पण महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जशी पाहिजे तशी स्वच्छता नाहीये. सरकार म्हणते की लाडकी बहीण हे गेम चेंजर आहे,
तुम्हाला वाटतं लाडकी बहीण बाबत तुमचं काय मत आहे? 1500 रुपये बँक अकाउंट मध्ये, आता महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3000 देऊ, महायुती म्हणते आम्ही 2100 देऊ. 1500 द्या का 3000 द्या, त्यापेक्षा महिलांना योग्य काम द्या. हे एक असं विना मोबदला एक लाच दिल्यासारखं आहे सर. हे याच्यातून काहीही होणार नाही. त्याच्यापेक्षा काहीतरी समाजोपयोगी कामं, काहीतरी त्यातून चांगलं होईल अशी कामं द्यायला पाहिजे. तर पैसे 1500 असो की 3000 असो त्याचा काही उपयोग नाही सर. परभणीमध्ये काय सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे तुमच्या? सर परभणीमध्ये आमच्या इकडे सर्वात मेन गोष्ट आहे म्हणजे परभणी, आता आपण मराठवाडा म्हणलं तर इकडं सर्वच दुष्काळग्रस्त भाग आहे. त्याच दुष्काळग्रस्त भागामध्ये शेती वगैरे ह्या सगळ्या म्हणजे जास्तीत जास्त लोक शेतीवर डिपेंड आहेत आणि ते देखील उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम्स तिकडे खूप जास्त आहेत. त्याचबरोबर शिक्षणाचे व्यवस्थित तिथं सगळ्या संधी उपलब्ध नाहीत. आता सध्या तिथं मेडिकल कॉलेज आलेलं आहे. आमचे जे आमदार आहेत त्यांनी इलेक्शन साठी आणले किंवा कसं आणले माहित नाही, पण त्यांनी त्यांचं काम सांगितलं की आम्ही मेडिकल कॉलेज आणले त्यामुळे आम्हाला मत द्या असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर तिकडं रोजगाराच्या पण संधी नाहीत. रोजगारासाठी आम्हाला औरंगाबाद किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. त्या सगळ्या नॉर्मल समस्या तिथं खूप जास्त प्रमाणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल 2.5 वर्षाचा होता. आता त्याच्या आधी उद्धव ठाकरे होते 2.5 वर्ष मुख्यमंत्री. तुम्हाला काय वाटतं कोण बेटर मुख्यमंत्री होतात, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? दोघं पण त्यांच्या जागेवर ठीक होते असं मला वाटतं. मी कोणत्या एका साईडला नाही म्हणजे असं हे करू शकत, कारण हे राजकारणाचा टोटली भाग झाला. कारण दोघांनी पण त्यांच्या परीने चांगले काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या पण काही योजना चांगल्या आहेत, यांच्या पण काही योजना चांगल्या आहेत. पण महिला म्हणजे सध्या जर एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून मी एखादी योजना सांगू, ती लाडकी बहीण योजना ही मला खरंच चांगली वाटते. मी त्या योजनेबद्दल बोलते. मी सध्या त्या योजनेची लाभार्थी नाहीये. मला फक्त 20 वर्ष पूर्ण झाले. योजनेची अटी 21 वर्ष आहे. पण मला असं वाटतं की म्हणजे मला जर त्या योजनेचा लाभ झाला असता तर माझा इथला खर्च मी पूर्ण भागवू शकले असते. म्हणजे इथं बऱ्याच मुली आहेत की त्यांना म्हणजे जास्त करून मुलींना शिक्षणासाठी खूप त्याची हेल्प होतीये. बाहेर शिक्षणासाठी घरी सारखं पैसे मागावे लागतात. मेसचा टिफिन असू द्या किंवा इतर गोष्टी आहेत, काही खर्च साधारण असतातच. तर त्या गोष्टींचा खर्च म्हणजे इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट होऊन त्या शिक्षण घेऊ शकायला ही सर्वात मेन गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून एक योजना सांगितली की महिलांचं शिक्षण आम्ही पूर्णतः मोफत करणार, उच्च शिक्षण. तर उच्च शिक्षणापर्यंत मुलींचं मोफत शिक्षण, ती एक गोष्ट मला खूप आवडली. म्हणजे ह्या 2-3 योजनांमुळे म्हणजे सध्याचा जर मी कोल पाहिला म्हणजे माझ्या मते मी सांगते की एकनाथ शिंदे यांचं जे सरकार आहे ते मला वाटतं व्यवस्थित आहे. महाविकास आघाडी सांगते की आम्ही 3000 देऊ आणि बस ट्रॅव्हल पण फ्री करू महिलांसाठी. तर हे जे फ्रीबीचं राजकारण आहे आणि हे सगळं लाडकी बहीण, हे सगळी जे योजना आहे ते तुम्हाला काय वाटतं की हे फक्त मतांसाठी आहे की खरंच त्यांना काय करायचं आहे महिलांसाठी? एक आता राजकारण म्हणजे निवडणुकी जवळ आल्यात म्हणजे याचा अर्थ आता हे सगळ्या योजना सांगतायत तर हे एक मतांसाठी पण केलेली ती गोष्ट आहे, मान्य आहे. पण त्याच्याबरोबरच म्हणजे ते करतायत म्हणजे त्यांच्या मनात इच्छा पण आहे. म्हणजे काही म्हणजे सरकार आहेत म्हणजे ज्यांना निवडणुकीला उभे टाकायचे त्यांनी तर अजून काहीच बोललेलं नाहीये किंवा त्यांच्या मनामध्ये काय योजना आहेत त्यांनी अजून एक्सप्रेस सुद्धा केलेल्या नाहीत. आता ह्यांनी यांच्या मनामध्ये आहेत त्या योजना महिलांसाठी आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे सर्वात जास्त त्यांना काम महिलांसाठी करायचे. पण माझ्या मते म्हणजे असं पैसे वगैरे देऊस तर महिलांसाठी जसं की त्यांनी मोफत शिक्षणाची जी योजना आणली ती सर्वात बेस्ट आहे. प्लस महिलांना स्कॉलरशिप वगैरे त्यांनी वाढवायला पाहिजेत, अजून द्यायला पाहिजेत. आणि अजून गोष्टी म्हणलं तर त्यांना नोकरीमध्ये जास्तीत जास्त आरक्षण द्यायला पाहिजे. महिलांना इकॉनॉमिकली, एज्युकेशनली सगळ्या गोष्टीमध्ये इंडिपेंडंट करायला पाहिजे. आता जे सरकार आहे त्यांनी वेगवेगळे आश्वासन दिलेले आहेत. जसं की त्यांनी आता निवडणूक येणार आहे म्हणून लाडकी बहीण योजना वगैरे चालू केलेली आहे. ते एक आश्वासनच आहे. आणि जर आम्ही आलो म्हणजे नेक्स्ट सरकार जर आम्ही आलो तर आम्ही ते समोर चालू ठेवेल, हे पण एक आपल्यासाठी एक आव्हान दिलेलं आहे त्यांनी. असे बरेच सरकार म्हणजे आव्हानात्मक आपल्याला त्यांच्याकडे म्हणजे प्रभावित करतात आपल्याला वेगवेगळ्या योजना आहे ते सांगून. तर म्हणजे आपल्याला जे वाटत असेल की हे सरकार आपल्यासाठी काहीतरी करू शकतं, आपण त्यांना केलं पाहिजे. अकोल्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे तुमच्याबद्दल, मला काय वाटतं? अकोल्यामध्ये जर म्हटलं तर शिक्षणाच्या बाबतीत आहे, पण हॉस्टेल वगैरे हे कॉलेजच्या ठिकाणी नाही आहेत. जसे समाज कल्याणचे हॉस्टेल आहेत पण ते कॉलेजपासून खूप लांब आहेत. त्याच्यामुळं म्हणजे विद्यार्थिनींना पण खूप लांब जावं लागतं आणि कॉलेजच्या ठिकाणी हॉस्टेल सुविधा पाहिजे. ह्युमन सेफ्टी हा तर आता म्हणजे गंभीर असा विषय आलेला आहे, कारण की मागचं ते प्रकरण असे बरेच प्रकरणं झालेले आहेत. त्याच्यामुळे सरकारने त्याच्याकडे थोडं म्हणजे गंभीरतेने बघितलं पाहिजे आणि वुमन सेफ्टीसाठी त्यांनी हा पहिलाच मुद्दा ठेवला पाहिजे.
कॉलेजच्या ठिकाणी आणखी अदर्स हॉस्टेल वगैरे, आणखी मुंबईमध्ये परत एक लास्ट इयरला एक प्रकरण झालं होतं, त्याच्याकडे पण वुमन सेफ्टीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आमचं म्हणणं हेच आहे की रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही जी महागाई झाली, फक्त आपण वैयक्तिक विचार करून नाही चालणार. आता काही लोकांचं उत्पन्न तर समान नाहीये. काही लोक नोकरदारी करतात, त्यांच्याकडे पगार आहे, महिन्याला पगार पडतो त्यांना, त्याच्यामुळे त्यांना थोडीफार महागाई कमी जास्त झाली तर काही वाटत नाही. पण जे रोज मजुरी करणारे लोक असू शकतात, की जे शेतमजूर आहेत किंवा कामगार आहेत, त्यांना थोडंफार महागाई ही खूप मोठ्या प्रमाणात वाटते, कारण त्या प्रमाणात त्यांची मजुरी नसते वाढलेली. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला वाटते शिक्षणाचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हे सध्याच्या सरकारचं शिक्षणाकडे बिलकुलही लक्ष नाही आहे. आता MPSCच्या जी जागा MPSCची ॲड आली होती 2024ची राज्यसेवेची, तिची शेड्यूलमध्ये तारीख एप्रिल महिन्यात होती आणि ती आता पोस्टपोन होऊन ती परीक्षा आता 1 डिसेंबरला होणार आहे. म्हणजे हे किती दिरंगाई चालू आहे. त्याच्यानंतर 2024ची कंबाईनची आता ते एक्झाम जानेवारीमध्ये घेणार आहेत, जी होत असते जूनमध्ये शेड्यूल केलेली होती. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं लक्ष ज्या मुद्द्याकडे पाहिजे त्या मुद्द्याकडे नाही, मुद्दे सोडून ते बाकीच्या गोष्टी करतायत. मला वाटतं हे चुकीचं आहे. तुम्हाला वाटतंय की जरांगे पाटील हे काही फॅक्टर होणार आहेत? तरुण वोटर जे आहे 18 से 20-25 त्या एज ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वाटतं मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील, ते आता निवडणूक सध्या नाही लढत आहे, पण तुम्हाला वाटतं हे काही फॅक्टर ठरतील आणि कोणाला हे बेनिफिट करतील? नक्कीच जरांगी फॅक्टर जसा लोकसभेमध्ये जसा कार्यरत होता तसा विधानसभेमध्ये देखील कार्यरत राहणार आहे. त्याचा फायदा वगैरे हे सांगण्यापेक्षा जरांगे पाटलांची जी भूमिका आहे की बाबा तुम्हाला ज्या मराठा समाजाला ज्या व्यक्तीनं पाठिंबा दिला त्या व्यक्तीला मत द्या, अशी ज्यांची ती भूमिका आहे त्या पद्धतीनं लोक नक्कीच त्यांचं मत देतील असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोण तुम्हाला वाटलं की चांगलं काम केलं, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे साहेब. का बरं? त्यांची जी भूमिका होती कोरोनामध्ये खूप चांगली होती. त्यांनी त्यांच्या पातळीवर जे काम केलं ते खूप चांगलं होतं, पण त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे त्यांचं काम तेवढं दिसलं नाही. तुमच्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे? सगळ्यात मोठा मुद्दा तुम्हाला वाटतं की या इलेक्शनमध्ये तरुण वोटर्स हे विषय बघून वोट करणार? तरुणाचा जर विषय झाला तर तरुण हा इथला जो पक्ष त्यांना रोजगार देईल, समजा जे सरकारमध्ये येतील आणि त्यांना रोजगार व्यवस्थित देतील किंवा शिक्षणामध्ये नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये जास्त जागा देतील, त्यांना वोटिंग देतील. तर सध्या तुम्हाला काय वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? आता तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार आहे? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. आणि मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे साहेब. या निवडणुकीमध्ये आपण बघतात की एक जागी लाडकी बहीण, महायुती आम्ही 1500 आता दिले, आता 2100 देईल. महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3000 दे. हे फ्रीबीचं जे राजकारण आहे ते तुम्हाला पटत आहे का? नाही, मला हे अजिबात पटत नाही. कारण कसं माहिती आहे का, एक तुम्ही 3000 रुपये महिना किंवा 2100 रुपये महिना देऊन जर ते मत असं विकत घेतल्यासारखंच आहे. कारण आज तुम्ही बघता की 2100 रुपये काय भागतं त्या महिलेचं. समजा एक महिला 2100 रुपये महिना देते, त्या महिन्याला 2100 रुपये कशालाच पुरत नाही, एवढी महागाई वाढलेली आहे. आणि जर तुम्ही 2100 आणि तिचे लालच देऊन मतदान केलं तर या भारत देशाचं काय विकासाचा काय दृष्टिकोनच नाही ना. एक तुम्ही प्रकारचे मते विकत घेता आणि सत्तेवर बसता. कौशल्यावर आधारित शिक्षण नाही आणि त्याच्यामध्ये सरकारचा पण थोडाफार सहभाग आहे. कारण काही सर्वे असे झालेत की सर तुम्ही 60% विद्यार्थी डिग्री घेऊन पण बेरोजगार आहेत, कारण त्यांना त्या शिक्षणातलं कौशल्यच नाही आहे. आणि हे शिक्षणाची जी व्यवस्था खराब करण्याचं काम सरकारचं आहे, कारण त्यांनी व्यवस्थित कौशल्याच्या दृष्टीने शिक्षण दिलं तर प्रत्येकाला रोजगार भेटू शकतो असं माझं म्हणणं आहे. कुठला सरकार मग, महायुती की महाविकास आघाडी? सर युवकांचा जर विचार केला तर त्यांना असं एवढा जास्त फरक पडत नाही की महाविकास येवे. मला काय वाटतं, मला तरुण वोटर आहे हा सर, तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी की माहिती? कारण का बरं सर, मागच्या 1 वर्षात जर तुम्ही बघितलं तर त्यांनी 20,000 शिक्षक भरती, 40,000 पोलीस भरती, 5,000 तलाठी भरती, असे बरेच 50-60 हजार भरती केलेली आहे. आणि त्याच्या पाठीमागचा जर तुम्ही महाविकास आघाडीचा काळ बघितला तर त्याच्यामध्ये खूप सारे कुठलीच पोस्ट निघालेली नव्हती आणि विद्यार्थी सगळे बसून होते. पण आता तुम्ही म्हणाले की भाजपने काय कामं केली नाही, ते भाजप पण महायुतीमध्ये आहे ना. मी असं नाही म्हणालो की भाजपनं काही काम केलं नाही. युवकांना असं वाटतं, पण भाजप जे महायुती आहे ना त्यांनी मागच्या 1 वर्षामध्ये 60,000 ते 70,000 रुपये तुम्ही कोणी बघून घ्या, 60,000 ते 70,000 व्हॅकन्सी काढून भरून घेतले.
ते महाविकास आघाडीनं कुठलेच पद काढलं नाही, कुठलीच पद भरती काढली नाही. म्हणून मला वाटतं की युवकांसाठी महायुती चांगली. तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवे, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? जो काही स्वतःची सत्ता न बघता महाराष्ट्राच्या जनतेचा कल्याणाचा जर विचार करत असेल तो मला मुख्यमंत्री पाहिजे. हे जर दोघं विचार कोणी करू, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विरोध नाही आणि उद्धव ठाकरेंचा विरोध नाही, मला दोन्ही मला मान्य आहे. तसं नाही, जो काही महाराष्ट्राचा असेल, समजा जो मुख्यमंत्री आहे त्यांनी फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा कल्याणाचा विचार करावा, सत्तेच्या पोटी जाऊ नये असं मला वाटतं. So jobs and a strong disapproval for the kind of politics that Maharashtra has seen over the last 2.5 years. These two issues really seem to be a recurring theme among the students of this university, at least the ones we spoke to. Some students also weighed in on the Ladki Bahin and the take they had that while it will be empowering to get 1,500 rupees, the larger point is that the government might as well spend that money or ensure that women are safe, women get jobs. That should be the focus of whoever forms the next government. So this is largely what we were able to do in Sambhajinagar today. Thank you so much for watching this video. A small thank you to our subscribers once again. The small venture of ours where we are traveling to as many parts of Maharashtra as we can is all thanks to you, the subscriber, those who contributed to our project of this Maharashtra elections 2024. You contributed very generously to help us get to that target that we were looking for, and the money that you've given us, it's thanks to that we are traveling to as many regions as we can, from Konkan, Pune, Baramati, Kolhapur, to Sambhajinagar, now Amravati, Nagpur. The endeavor, like we said at the very beginning, is to get you authentic voices from the ground. What do people have to say when it comes to, what do the people of Maharashtra have to say about the state, about its politics and the issues that they think will matter on the 20th of November when the voting will take place, and of course 23rd is when the results will be out. So a very big thank you to our subscribers who donated to this venture of ours, and for more such videos do stay tuned to HW News English on YouTube. This is Shubham Chauhan reporting for HW News. Stay ahead with our cutting edge news app. Instantly access the latest shorts in just 1 minute and breaking news in just 50 words. Download now for a smarter, faster news experience.